पहलगाम हल्ल्याच्या 96 दिवसांनंतर त्यातल्या 2 दहशतवाद्यांना संपवण्यात इंडियन आर्मीला यश आलं आणि या मोहिमेला नाव दिलं ऑपरेशन महादेव। पण हेच नाव का? तर हे नाव फक्त सांकेतिक किंवा धार्मिकदृष्ट्याच नाही तर भौगोलिकदृष्ट्याही महत्त्वाचं आहे। ही मोहीम राबवली गेली श्रीनगर जवळच्या लिडवास परिसरात, ताचीगाम नॅशनल पार्क आणि झबरवान रेंजमधल्या महादेव शिखराजवळ। महादेव शिखर हे श्रीनगरमधल्या न्यू थेडजवळ असलेल्या झबरवान पर्वतरांगांचा भाग आहे। इथल्या लोकांसाठी या महादेव शिखराचं धार्मिक महत्त्वही मोठं आहे। इथूनच लिडवास आणि मुलनार या भागावर नियंत्रण ठेवता येतं। त्यामुळेच या महादेव शिखराजवळ झालेल्या या ऑपरेशनला ऑपरेशन महादेव असं नाव देण्यात आलं। या ऑपरेशनमध्ये जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यात आला आणि 3 दहशतवाद्यांना लक्ष्य केलंय। ऑपरेशन महादेवमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं, ज्यापैकी 2 जण पहलगाम हल्ल्यात सहभागी होते। सुरक्षा दलांकडून या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सातत्यानं प्रयत्न सुरू होते, ज्याला यश आलं 28 जुलैच्या दिवशी। पण इंडियन आर्मीने हे ऑपरेशन महादेव नक्की कसं राबवलं, यात मारले गेलेले दहशतवादी कोण होते आणि दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये लपून बसल्याची माहिती इंडियन आर्मीला कशी मिळाली, याचा डिटेल व्हिडिओ तुम्ही खाली असलेल्या अटॅच व्हिडिओमध्ये पाहू शकता।